मोठी बातमी समोर येते। समृद्धी महामार्गावरील मागच्या वर्षीचा बस अपघात प्रकरण। अपघातग्रस्त मृतकांच्या परिजनांचा आक्रोश या ठिकाणी पाहायला मिळतोय। बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडा राजा येथे 1 वर्षांपूर्वी बसचा भीषण अपघात झाला होता, ज्यात 25 जणांचा मृत्यू झाला होता। त्या मृतकांच्या नातेवाईकांनी आपल्या परिजनांना सिंदखेडा राजा येथे येऊन श्रद्धांजली अर्पित केली आहे। मृतकांच्या परिजनांना अद्यापही मदत मिळाली नसल्याची त्यांची भावना आहे। त्या बसच्या मालकास अद्याप शिक्षा झाली नाही अशी संतप्त प्रतिक्रिया मृतकांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे। आमचे लेकरं गेले आहे, तर आमच्या लेकरासाठी आम्ही आंदोलन करत आहे तसा। तर आमचा आधार गेलाय, आधार होता तो आधार गेलाय। मदत करावे सरकारने आणि जे गाडी मालक आहे त्याला शिक्षा व्हावी। आमच्या घरातले परिवारातले लोक या दुर्घटनेत दगावलेले आहेत। आम्ही इथे श्रद्धांजली अर्पण करायला आलो आणि आमचं या ठिकाणी येऊन हेच एक निवेदन आहे की ज्या गोष्टी म्हटल्या होत्या की SIT गठीत करू, ज्याच्यावर जे दोषी असेल त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करू, पण अवघ्या 15 महिने उलटून गेलेले आहे, याच्यावर काहीही झालेलं नाही आहे। आणि तो ड्रायव्हर होता त्याला तर लगेच 1 महिन्यातच त्याला बेलवर रिलीज करण्यात आलं। आणि जी गाडीच्या मालकाची होती, आमचं असं म्हणणं आहे की ती गाडी अनफिट होती, ती गाडी त्या लायकीची नव्हती, तरीही ते प्रवासी वाहतूक करत होते। आणि ज्या दुर्घटनेत एवढं क्रूर प्रकारे आमच्या घरच्यांचा अंत झाला, हे कोणासोबतही होऊ नये म्हणून याच्यावर खास म्हणजे दाब ठेवण्यासाठी शासनाने काहीतरी कठोर कारवाई करावे आणि त्या मालकाला आणि त्या ड्रायव्हरला आणि त्या विदर्भ ट्रॅव्हल्स एजन्सीला पण काही प्रमाणात शिक्षा झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।